आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या 1च्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेमध्ये कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे काही मिनिटांमध्येच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं होतं. प्रश्नकाल रद्द करून शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करावी असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला तर सरकार सर्व मुद्द्यांवर विरोधकांशी चर्चा करण्यास तयार असून विरोधकांनी सदनाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन सरकारनं विरोधकांना केलं. दुसरीकडे देशभरातले शेतकरी त्रस्त असून त्यांच्या प्रश्नांवर सदनात चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस आणि संयुक्त जनता दलानं राज्यसभेमध्ये केली. काही वेळ कामकाज सुरू राहिल्यानंतर राज्यसभेचं कामकाजही 12:30 पर्यंत स्थगित करावं लागलं. भारत आणि चीन दरम्यान सिक्कीमच्या डोकलाम भागात सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर दोन्ही देशांनी शांततापूर्ण रीतीनं तोडगा काढावा असं आवाहन ऑस्ट्रेलियानं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री ज्युली बिशप सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांशी एका बैठकीत चर्चा केली. बिशप यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी केलेल्या भेटीदरम्यान अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याची निंदा केली असून दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक लढाईमध्ये ऑस्ट्रेलिया सहभागी आहे असं नमूद केलं. खासगीपणाचा अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकार आहे का याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तींचं घटनापीठ आज सुनावणी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या यासंदर्भातल्या याआधीच्या 2 निर्णयांच्या पार्श्वभूमीवर यावर विचार होईल असं काल सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 सदस्यीय पीठानं म्हटलं होतं. खासगीपणाचा अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकार नसल्याचं याआधी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आधार क्रमांकासाठी मागितली जाणारी माहिती म्हणजे व्यक्तीच्या खासगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असं प्रतिपादन करत याचिकाकर्त्यांनी आधारच्या वैधतेला आव्हान दिलं आहे. राज्यात नव्यानं लागू झालेल्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्याअंतर्गत काल पुण्यात अजून एक गुन्हा दाखल झाला. पंचांच्या निर्णयाला विरोध केल्यानं एका कुटुंबाला वाळीत टाकल्याबद्दल वैदू समाजातल्या 6 पंचांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य शासनानं खासगी भागीदारीसह कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू केलेल्या महावेध या प्रकल्पाअंतर्गत वाशिम जिल्ह्यामधल्या 30 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र सुरू झाली आहेत. पाऊस, हवेची दिशा आणि गती, दिवसाचं तापमान आणि वातावरणातली आर्द्रता यासह पडलेल्या पावसाच्या प्रमाणाची माहिती या केंद्राकडून शेतकऱ्यांना दिली जाईल. स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं जिल्हाभरात शौचालयं बांधकामासाठी परवा सोमवारी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत 10,000 शोषखड्डे खोदले. निर्धारित उद्दिष्टापेक्षा 776 शोषखड्डे जास्त खोदून जिल्हा परिषदेनं उच्चांक गाठला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी तसंच प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी असे निर्देश उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. महिलांनी या कायद्याचा दुरुपयोग करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. औरंगाबाद जिल्हा वकील संघातर्फे काल सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 30हून अधिक वकिलांनी नेत्रदानाचा संकल्प केला तर सुमारे 50 वकिलांनी रक्तदान केलं. या शिबिरात जिल्ह्यातले वकील तसंच जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यावर्षी राही भिडे यांना जाहीर झाला आहे. येत्या 12 ऑगस्टला मुंबईतल्या पत्रकार भवनात होणाऱ्या एका समारंभात राही यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सातारा जिल्ह्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिदा भिलारे गुरुजी यांचं भिलार इथं आज पहाटे 5च्या सुमाराला निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी भिलार इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 5:25 वाजून